मी आता पेरू प्लॉटमध्ये आहे. एक 4 दिवसापूर्वी पेरू प्लॉटचा एक व्हिडिओ टाकला होता. शेणखत टाकताना आपण शेणखत टाकलं, त्याच्यानंतर शेणखतावर दुसऱ्या दिवशी आपण सुपर फॉस्फेट ह्या साईडला 500 ग्रॅम, त्या साईडला 500 ग्रॅम टाकलं आणि मग हे बेड ओढून घेतले. बघा बेड किती सुंदर आलेत. ह्या पेरू प्लॉटला म्हणजे सगळ्याच पेरू प्लॉटला हे सिंगल लाईन टाकलेली होती. सिंगल लाईन टाकून एक्सटेन्शन ट्यूब 2 आणि ड्रिपर 2 टाकले होते. परंतु जांबाला पाणी जास्त लागतं. आता झाडं झालेली आहेत खूप मोठे, त्यासाठी काय केलं आता खालच्या प्लॉटला तर 4 लाईन टाकून दिले, इकडून 2 इकडून एक इकडून एक. इथं सुद्धा मग आपण काय 4 पॉईंट काढून ठेवलेले होते. हे बघा हे 4 पॉईंट काढले होते, ह्याच्यापैकी 2 पॉईंट आपण वापरत होते. म्हणजे ही जी ऑनलाईनची नळी, आता ह्या ऑनलाईनच्या नळ्या काढून टाकलेल्या आहेत. मग काय करायचं, इनलाईन टाकली. आता ह्या साईडला एक, त्या साईडला एक, आणि इनलाईन मग फोल्ड होणे व्यवस्थित जागच्या जागी राहावं म्हणून हे असे हे हुक मिळतात. ही हुकाचा वापर करायचा असा, म्हणजे ही नळी कायमस्वरूपी ही फिक्सिंग राहिली. म्हणजे फक्त आपल्याला कशाच्या जनावरच्या ह्याच्या त्याच्या पायानं जर नळी इकडे तिकडे झाली तर तेवढंच करता येईल. मग आता 4 लाईन टाकलेल्या आहेत. आता ह्याचं उद्यापासून पाण्यात शेड्यूल राहील. रेस्ट पिरियड आहे, आपल्याला मे एंडिंगशिवाय हा प्लॉट धरायचा नाही. फक्त आता मी टप्पे केले जास्त एरिया असल्यामुळं जे शेतकरी बांधव ह्याच्यासोबत आहेत त्यांनी सुद्धा इनलाईन टाकून घ्या. झाडं 5 वर्षाच्या पुढचे असतील किंवा 6 वर्षाच्या पुढचे असतील, त्याला पाण्याची तहान भागत नाही म्हणून इनलाईन टाकलं. एक दीड फुटावर आपलं पाण्याचं स्टॉक पडत राहतात आणि त्याला पाहिजे तेवढं पाणी मुबलक मिळत जातं. का तर आपण काय केलं होतं, 2 ड्रिपर टाकले इकडून इकडून, आणि 2 ड्रिपर काय केले मध्येच टाकले आणि त्याला एक्सटेन्शन ट्यूब लावलेत इकडे इकडे. परंतु ते सगळं बुडापाशी यायला लागलं. बुडाला पाणी जास्त पडलं तर निमॅटोडची भीती आहे म्हणून ह्या नळ्या लांबून घेतलेत. आपल्या प्लॉट ह्या कंडिशनला असेल तर इनलाईनच्या 2 नळ्या करा, खतं भरून घ्या, पाणी देत चला. चौथ्या दिवशी 4 तास द्या रेस्ट पिरियडमध्ये, आणि मग तुम्ही 15 मेला किंवा 10 मेला ह्याला आपल्याला पाणी तोडायचं आहे. का तर मे एंडला ह्याची कटिंग करायची आहे. त्या हिशोबानं नियोजन करा. नमस्कार.